आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत। वारणा श्रीखंड, तूप, दही, दूध, लस्सी, बटर, चीज आणखी बरंच काही। सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा। वारणा, आनंद अस्सल चवीचा। आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातील प्रमुख पदांची आज बैठक शाहूस्मारक पार पडली। विधानसभा निवडणुकाचा बिगुल वाजून आता मतदारसंघ वाटणी सुरू आहे। आमची सगळ्यांच्या मते सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना विनंती आहे की हा मतदारसंघात साधारण 5 वेळा शिवसेनाला मानणारा वर्ग आहे आणि 5 वेळा इथं आमदार निवडून दिलेला आहे। मध्यंतरी काही घटनाक्रम घडले, मग लोकसभा असू दे किंवा पोटनिवडणूक असू दे, त्यावेळी आपला हक्काचा मतदारसंघ म्हणजे शिवसेना प्रमुखांचा आवडता मतदारसंघ, उद्धव साहेबांचा आवडता मतदारसंघ काही कारणाने आमचा दुसरीकडे गेला। परंतु आता हा मतदारसंघ म्हणजे आमचा बालेकिल्ला आहे आणि ह्या बालेकिल्ल्यात साधारण 60 ते 70 हजार मतं ही शिवसेना मातोश्रीला मानणारी मतं आहेत आणि हा मतदारसंघ आमचा पारंपरिक मतदारसंघ हा आम्हाला मिळावा। आमच्या ह्या इच्छुक उमेदवारापैकी अशी कुणाची अडचण नाही की मलाच द्या म्हणून। साहजिक आहे, मी एवढ्या वर्ष काम करते, मला वाटते मला मिळावं म्हणून, परंतु हा सगळा अधिकार आहे तो मातोश्री उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा अधिकार आहे। जो उमेदवार कोण देतील त्यांनी एक दिलाने सगळ्यांनी काम करून महायुतीने जी गद्दारी केलेली आहे, महायुतीतील लोकांनी, ज्या भाजपच्या लोकांनी मातोश्रीला फसवलेला आहे, उद्धव साहेबांना फसवलेला आहे, या महाराष्ट्रातील जनतेला फसवलेला आहे, मतदारांना फसवलं आहे। कशासाठी फसवलं? स्वतःच्या स्वार्थासाठी आणि पैशासाठी। त्यांना धडा शिकवण्यासाठी आम्ही एक दिलाने काम करून या महाविकास आघाडीतल्या 10 जे मतदारसंघ 10 मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे जे उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मित्रपक्ष देतील त्यांना विजयी करणारच आम्ही। परंतु उत्तर मतदारसंघ आम्हाला मिळावा आणि मशाल ही चिन्ह या उत्तर मतदारसंघातील आमदार निवडून येण्यासाठी आम्ही एक दिलाने काम करू असं सगळ्यांनी आज शपथ खाल्लेली आहे। ह्या उत्तर मतदारसंघात साधारण 5 ते 6 लोक इच्छुक आहेत। आमच्यात मी इच्छुक आहे, आमचा विजय देवणी इच्छुक आहेत, प्रतिज्ञाताई इच्छुक आहेत, रविकिरण इंगोले इच्छुक आहेत, हर्षल सुरे इच्छुक आहेत। आमच्याकडे खूप लोक इच्छुक आहेत आणि प्रामाणिक काम करणारे आमचे शिवसैनिक आहेत। त्यांना संधी मिळावी असे प्रत्येकाला वाटते आणि प्रत्येकाची इच्छा आहे की मला काय ते मिळावं। एवढ्या वर्षी मी काम करतोय, परंतु मी स्वतः म्हणणार ना 35-36 वर्ष काम करते, मला मिळावं। अनेक वेळा संधी माझी हुकलेल्या आहेत असं प्रत्येकाला वाटते, पण दिलं तर ठीक, नाही तर ठीक। मी उद्धव बाळासाहेब ठाकरे मातोश्रीचा शिवसैनिक आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे जर म्हणाले की नाही संजय तू थांब, तर त्या उमेदवाराला जे देतील तो उमेदवार फक्त मशाल चिन्हाचा असला पाहिजे, त्याचा प्रचार म्हणून स्वतः माझी व्हायला तयार आहे। परंतु माझी इच्छा, माझ्या घरातल्याची, माझ्या शिवसेनेची इच्छा आहे की मी या शहरातील आमदार व्हावा अशी माझी इच्छा आणि घरातल्याची इच्छा आहे। परंतु शेवटी अधिकार सगळे आहेत ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे। महाविकास आघाडीवर चर्चा म्हणजे आता साधारण एक टेंटिव्हलीला आपण काय विचार करतोय की लोकसभेला आम्ही तुमच्यासाठी आपली हा मतदारसंघ दिला, कारण छत्रपती तिथं होते, तिथं शिवसेनी तुटून पडून आम्ही तिथं आमचा राग वेगळा होता। छत्रपती विजयी झालेच पाहिजे होते, पण आमचा राग वेगळा होता। पहिला तो राग काढला आणि मग छत्रपती विजयी झाले, आम्हाला आनंद मिळाला, म्हणजे अत्यानंद झाला आम्हाला। परंतु हा मतदारसंघ नंतर पोटनिवडणुकीत गेला आमचा मतदारसंघ, त्यावेळी सुद्धा असंच झालं। त्यावेळी उद्धव साहेबांनी आदेश दिला, त्यावेळी आम्ही सुद्धा ते काम केलं, प्रामाणिकपणे काम केलं। आता आमचं घर आहे ते आम्हाला परत मिळून दे ना, अशी आमची सगळ्यांना इच्छा आहे। महायुतीतल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना इच्छा आहे, माझी विनंती आहे आणि उद्धव साहेब नक्की, मला खात्री आहे हा मतदारसंघ नक्की आपल्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मशाला मिळेल एवढी मला खात्री आहे।